प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवला त्यांनी. सुरुवातीला आजी म्हणतात की चिंटूचं लग्न ज्या परिस्थितीत झालं हे सात्विकाला माहीतच नव्हतं. हे लग्न ज्या परिस्थितीत झालं तिला नक्कीच मान्य झालं नसतं. अर्णव उत्तरतो आणि म्हणतो की आईच्या इच्छेचं काय, जस्ट बिकॉज तुम्हाला हे पटत नाहीये म्हणून आईने जे सुरू केलं होतं ते सगळं थांबवायचं. वर अंजली म्हणते की बरोबर बोलतोय चिंटू आजी. जी म्हणते की मला जे पटत नाही ते मला करायला लावू नका. अंजली म्हणते ठीक आहे, मग आपण कौल लावूया, तिलाच विचारूया. अविनाश मामा म्हणतात की सात्विकाचा ताईचा कौल हे बेस्ट आहे. त्यावर अर्णव म्हणतो की करेक्ट आहे ताई, काही पटतंय. अर्णव म्हणतो की आजी, आईची इच्छा तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे माहितीये मला. आईला हर्ट होईल असं तू केलंही नाहीयेस आणि कधी करणारही नाहीयेस. ताई तसं म्हणते तसं कौल वगैरे घेऊन आपण डिसिजन घेऊया. अंजली म्हणते की हो ना, देवीचा मळवट ईश्वरीच्या हातून भरला जाणार आहेत की नाही हे कौल दिल्यावरच कळेल आपल्याला, तिथल्या तिथे क्लिअर कट होऊन जाईल. अर्णव म्हणतो एक्झॅक्टली, तुमचे जे काही डाऊट्स आहेत हे तिथेच क्लिअर होतील ना. मी मध्येच बोलता प्रेक्षकांनो आणि म्हणतात की अर्णव, तुझा या सगळ्यांवर तर विश्वासच नाहीयेत ना. अर्णव म्हणतो की पण तुमचा आहेत ना. तेव्हाच मामीचा चेहरा मात्र पडलेला असतो प्रेक्षकांनो. अर्णव म्हणतो की आय गेस प्रॉब्लेम पण तुम्हालाच आहे, लेट्स डू इट. प्रेक्षकांनो, असं बोलून अर्णवने सगळ्यांची बोलती मात्र बंद केली. अर्णव म्हणतो की मिस इंदोरला मान मिळण्यापेक्षा आईची इच्छा जास्त इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. तिने जे सुरू केलं होतं ते सुरू राहायलाच पाहिजे. प्रेक्षकांना इथे मामाला, अंजलीला आणि आकाशला या गोष्टीचा आनंद झालेला असतो, तर आजीला आणि मामींना या गोष्टींवर नाराजगी येते. प्रेक्षकांनो, इकडे मात्र ईश्वरी अर्णवकडे बघतो आणि अर्णव होकारार्थी मान डोलावतो. म्हणजे काय की सगळं ठीक होईल असंच त्याचं म्हणणं असतं. आता सर्वजणांनी सात्विकाताईंचा फोटो समोर ठेवलेला आहे आणि कौल देण्यासाठी त्यांना म्हणजे म्हणवता आहेत. आता इथे अंजली काय म्हणते बघा प्रेक्षकांनो. म्हणते की ईश्वरीने देवीचा मळवट भरावा अशी जर तुझी इच्छा असेल तर प्लीज कौल दे. तू म्हणती तेच होईल ह्या घरात, तू आज कौल दे. हे फूल जर उजवीकडे पडलं तर ईश्वरी देवीची पूजा करेल. प्रेक्षकांनो, असं अंजली आईकडे कौल मागत असते आणि ते जे फूल तिच्या हातात असतं ते तिने त्या फोटोच्या डोक्यावर ठेवलं. प्रेक्षकांनो, सर्वजण मात्र प्रार्थना करत असतात. प्रेक्षकांनो, अर्णवही बघत असतो पण ईश्वरी मात्र अर्णवकडे बघते. थोड्यात मामी पचकतात. प्रेक्षकांनो, मी तेच म्हटलं, अजून मामी बोलल्या कशा नाहीत, पण बोलल्याच. त्यामुळे बघा अजून कुठं पडलं फूल, सात्विका ताईंची सुद्धा इच्छा नाही. वर अविनाश मामा म्हणतात की इथं उभं राहून आपल्याला 1 वर्षासारखं बोलते तू वल्लरी, 1 मिनिट सुद्धा झालेला नाहीयेत इथं उभं राहून. मग म्हणतात की जरा धीर धर. बोलल्यानंतर मामी जरा मोरक्याच मारते प्रेक्षकांनो. आणि अंजली म्हणते की आई नक्की कौल देईल. वाटतं प्रेक्षकांनो, आई नक्की कौल देईल का? तुम्हाला जर हो वाटत असेल तर कमेंट करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे प्रेक्षकांनो, सर्वांच्या चेहऱ्यावर मात्र थोडं टेन्शन दिसतंच आहे की फूल आता पडतं की नाही पडत, आणि त्या फुलाकडेही सर्वांचं लक्ष आहे की ते फूल कधी पडतं म्हणून. प्रेक्षकांनो, सगळ्यांचं लक्ष त्या फुलाकडे असतं. ईश्वरीला मात्र टेन्शनच आलेलं असतं. तिच्या चेहऱ्यावरचं प्रेक्षकांनो टेन्शन दिसतं आहेत. अर्णव सुद्धा एका विचित्र नजरेने, म्हणजे एक आपुलकीच्या क्षेच्या नजरेने त्या फुलाकडे आणि त्या फोटोंकडे बघत आहेत. प्रेक्षकांनो, दिसतं काय की ते फूल हलताना दिसतं आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की फूल हे उजवीकडेच पडावं आणि सगळ्यांचं लक्ष त्या फुलाकडेच असतं. प्रेक्षकांनो, ह्या तिघांना एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात. हे तर तुम्हाला माहिती आहेत की कोणाकोणाला. आणि ईश्वरी परत अर्णवकडे बघते आणि अर्णवलाही तेच वाटत असतं की फूल हे उजव्या साईडला पडावं. प्रेक्षकांनो, सबर का फल मिठा होता है असं म्हटलेलंच आहे. तर प्रेक्षकांनो, ते फूल खरंच उजव्या साईडला पडलं आहेत. आणि हे बघून आकाशला, अंजलीला, अर्णवला आणि मामांना तर फार आनंद झालेला असतो. म्हणजे आईचा कौल असं असतो की ईश्वरीनेच देवी आईचा मळवट भरावा असंच कौल दिलेला असतो. मात्र हे बघून वल्लरीला आणि आजींना थोडा धक्का तर बसतोच प्रेक्षकांनो.
अंजली हसतच आजींकडे बघते. ईश्वरीला तिची आई काय म्हणती ही गोष्ट त्यांनी व्हिज्युअलाइज करून दिलेली आहे. तिची आई म्हणते की मी पहिल्यापासूनच तुला एक गोष्ट सांगत असते, आजही तेच सांगते. आपलं मानलं ना की सगळं सोपं असतं. तेवढ्यात अविनाश मामा म्हणतात की घ्या, उजवीकडेच फूल पडलं. आता कुणाला शंका म्हणजे ते मामीकडे बघून म्हणतात प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो अंजली ते फूल उचलून घेते आणि ईश्वरी अर्णवकडेच बघत असते. थोडं शंकेच्या नजरेने बघते आणि इकडे अर्णव म्हणतो की झालं समाधान, झालं उत्तर. अर्णव म्हणतो मी शेवटचं सांगतोय, ईश्वरी आणि माझं विधिवत लग्न झालं आहे आणि ती ह्या घराची सून आहेत. ती आईच्या इच्छेनुसार देवीची पूजा आणि घटस्थापना दोन्हीही मिस इंदोरच्या हातानेच होईल. अर्णव म्हणतो की तिच्या विरोधात जर कोणाला बोलायचं असेल तर ते मी सहन नाही करणार. जस्ट फाईन इट. प्रेक्षकांनो अंजलीला तो खूपच आनंद झालेला असतो आणि अर्णवचं एवढं बोलणं झाल्यानंतर अविनाश मामा म्हणतात की ईश्वरी ताईच्या पाया पड. प्रेक्षकांनो ईश्वरी आईंच्या पाया पडते आणि आईंना म्हणते की आई तुमचा कौल मान्य आहेत मला. ह्या घरच्या परंपरा आणि कुळाचार यापासून सांभाळेल मी. प्रेक्षकांनो असं बोलून ती दर्शन करते आणि तेवढ्यात तिथे अर्णवही येतो आणि दोघं जण जोडीने आईचा आशीर्वाद घेता. अगदी यांच्या मनासारखं झालं ना प्रेक्षकांनो, त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावेनासा झालेला आहे, हो की नाही. प्रेक्षकांनो हे सगळं झाल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे सुद्धा आपल्या रूममध्ये येतात. अर्णव त्याची वॉच काढतो आणि ईश्वरी हातातल्या पिशव्या बेडवर ठेवते आणि अर्णव कपाट उघडण्यासाठी जातो तर ईश्वरी त्याच्या मागे हाताची घडी घालून प्रेक्षकांना उभी असते. अर्णव कबडमधनं त्याचा टॉवेल काढतो आणि मागे बघतो तर ईश्वरी समोर आणि तो म्हणतो की ओहो स्टॅच्यू ऑफ ईश्वरी. अर्णव म्हणतो की तुम्हाला जाळण्याचा प्रयत्न करतेस का. ईश्वरी म्हणते काय नाही, ते डोळ्यातून लेझर सोडतेस ना, हे थांबव जरा प्लीज. ईश्वरी म्हणते की सगळं कळतंय मला. अर्णव म्हणतो की मला काहीच कळत नाहीये, अशी स्टॅच्यू सारखी का उभी आहेस तू. ईश्वरी चिडते आणि म्हणते की आज सकाळपासून जे काही चाललंयत ना त्याचा सगळ्याचा मतलब कळतोय मला. माझ्या आईबाबांशी नको तेवढं गोड गोड बोलून ना फुलं देऊन त्याच्याशी लुडो खेळून ना प्रेमाचे घास भरवण्याची जी नाटकं सुरू आहेत ना. प्रेक्षकांनो ईश्वरी बोलते आणि अर्णव मात्र गालातल्या गालात हसत असतो. ते न समजणं एवढे पागल नाही आहेत मी, असं ईश्वरी अर्णवला सुनावत असते. ईश्वरी म्हणते की आता मुद्दाम माझ्या हाताने देवी आईचा मळवट भरून घ्यावा लागावा म्हणून मुद्दाम तुम्ही माझी बाजू घेतलीत का. तुम्हाला माझा विश्वास मिळवायचा आहे. तरी चिडलेली असते प्रेक्षकांना आणि म्हणते की एक लक्षात ठेवा. ईश्वरी म्हणते की ह्याच काय पुढच्या 7 जन्मातही मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. अर्णव म्हणतो की 7व्या जन्मात ठेवशील. ईश्वरी चिडते आणि म्हणते की तुम्ही ना मी तुझ्या घरच्यांशी चांगलं वागलो बिकॉज रिअली वॉन्ट टू मेक देम कम्फर्टेबल. म्हणतो की जावई हा मुलासारखा असतो, त्यांना सुद्धा असं माझ्या बाबतीत वाटलं पाहिजे ना. ईश्वरी मात्र बघतच असते अर्णवकडे. अर्णव म्हणतो दे आर फॅमिली नाव, त्यांना रिस्पेक्ट तर दिलाच पाहिजे, हेच करत होतो मी. तरी म्हणते आणि अर्णव मात्र वॉशरूम मध्ये जात असतो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते एक मिनिट. ईश्वरी म्हणते की हा रिस्पेक्ट नाही, चिटिंग होती ती चिटिंग. अर्णव म्हणतो व्हॉट. ईश्वरी म्हणते हो तुम्ही ना माझ्याशी मुद्दाम गोड गोड बोलतायत, माझं मन जिंकून घ्यायचं कोशिश करताय, माझ्या आई बाबांना आदर देताय तर का तुम्हाला सगळ्यांना हेच पटवून द्यायचं आहे. ईश्वरी बेवकूफ आहे. अर्णव काही बोलणार तेवढ्यात ईश्वरी त्याला बोट दाखवून आणि डोळे वटारून बघते प्रेक्षकांनो आणि अर्णव म्हणतो की फाईन. ईश्वरी म्हणते की इतका चांगला नवरा आहे, ती काळजी घेतो, सगळं करतो, पण ईश्वरीला त्याची काहीच कदर नाहीये. ईश्वरी सतत उगाच त्याच्याशी भांडत असते. म्हणतो की दॅट्स ट्रू. ईश्वरी म्हणते हे बघा हेच लोकांनी मला मूर्ख म्हणावं ठेवावी म्हणून सगळं हे असं वागतायत ना. ज्या आईबाबांना माझी नाही तर तुमची जास्त दया यावी म्हणून हे सगळं सुरू आहेत. मला चांगलंच कळतंय ना. प्रेक्षकांनो ईश्वरी इतकं नॉनस्टॉप बोलते ना आणि आता शांत होते. अर्णव म्हणतो एवढंच ना की अजून काही. ईश्वरी म्हणती खूप काही आहे माझ्याकडे बोलायला, एक अख्खा दिवस सलग बोलू शकते मी. म्हणतो की आय हॅव नो डाऊट अबाउट इट.
माहिती की तू बोलू शकतेस. ईश्वरी म्हणते तुम्ही नाही. अर्णव म्हणतो तुला किंवा तुझ्या घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी वागलो नाहीयेत मी असं. दे आर माय फॅमिली नाऊ, म्हणून मी असं वागलंय, तेही मनापासून. इट वॉज नॉट पार्ट ऑफ माय स्ट्रॅटेजी. इकडे ईश्वरी म्हणती हे असं सारखं इंग्लिशमध्ये बोलून ना जी बोलती नाही बंद करू शकत हा तुम्ही. अर्णव म्हणतो की मग तू शिकून का घेत नाही इंग्लिश. ईश्वरी म्हणती तुमचं हे प्रेक्षकांनो किती छान आणि किती पोलाइटपणे भांडतायत ना हे. अर्णव म्हणतो की माझ्या फॅमिलीच्या लोकांशी मी कसं वागायचं हे तू नाही सांगायचं मला. ईश्वरी म्हणती ते माझ्या घरचे आहेत तर मी सांगणारच. अर्णव म्हणतो हे तुझे नाही माझेही आई बाबा आहेत का तुला. ईश्वरी म्हणते बिलकुल नाही. ईश्वरी म्हणते उगाच हा मस्का मारायचा नाही, आधीच सांगून ठेवते. अर्णव म्हणतो की मस्का. ईश्वरी म्हणते हो. म्हणतो ऑल राईट आणि तो हा खिशातनं फोन काढतो आणि ईश्वरी म्हणते हे काय करताय. अर्णव म्हणतो की तुझ्या आईबाबांना फोन कर, सांग त्यांना की जावयाशी नीट बोलू नका. अर्णव म्हणतो सांग. तरी मात्र तसं करत नाही प्रेक्षकांनो. अर्णव म्हणतो नाही मीच करतो. कानाला फोन लावतोच आणि तेवढ्यात ईश्वरी तो फोन हिसकावून घेते आणि म्हणते काही गरज नाहीये. अर्णव म्हणतो की नाही मी मस्का मारतोय ना, कर फोन आणि सांग त्यांना. ईश्वरी खुणवते की नको नको असं हात वगैरे वरती करते. अर्णव म्हणतो की थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल, डोकं गरम झालंय. ईश्वरी म्हणते मला नाही करायची थंड पाण्याने आंघोळ. अर्णव म्हणतो की मला थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल, माझं डोकं गरम केलंयस तू. ईश्वरी म्हणते बर्फ आणून देऊ का बर्फ. अर्णव म्हणतो की तू नको आणून देऊ. ईश्वरी म्हणते का. अर्णव म्हणतो की तू खूप हॉट आहेस. अर्णव असं बोलल्यानंतर ईश्वरी चिडते. तिला असं वाटतं की तो वेगळ्या अर्थाने बोलतोय आणि नंतर अर्णव बोलतो की तू बर्फ आणलास की ऑलरेडी तू गरम झालीस, तो बर्फ वितळून जाईल. ईश्वरी शांत होते आणि अर्णव खांद्यावर असा टॉवेल टाकतो आणि म्हणतो की यू आर नॉट हॉट. ईश्वरी म्हणते हे बघा. अर्णव म्हणतो की थंड पाण्याने आंघोळ. बाथरूम मधून आवाज येतो की इट्स सो हॉट. ईश्वरी मात्र चिडते प्रेक्षकांनो. हा अर्णव आणि ईश्वरीचा सीन तुम्हाला आवडला असेलच, कारण मला तर हा सीन खूप म्हणजे खूप जास्त आवडलेला दिसतो प्रेक्षकांनो. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल ना प्रेक्षकांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो आजी आणि वल्लरीचं संभाषण चालू असतं. आजी म्हणता अर्णव आणि अंजली पार वाहवत चाललाय ते ईश्वरी पायी. म्हणते की बघा ना तुमच्याही इच्छेचा मान ठेवला नाही त्या दोघांनी. तो कौल जरी सात्विकाताईंनी दिला असला की त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहेत बाई मला. आजी म्हणतात नाही वल्लरी, कौल तर स्पष्टच मिळालाय. ते वल्लरी आपली बाजू बदलते आणि म्हणते हो बरोबर आहे ताई तुमचं. हो कौल मिळालाय तर तसं होईलही, पण मन दुखवलं गेलंय त्याचं काय आई. प्रेक्षकांनो ही वल्लरी आजींच्या मनात सगळ्यांविषयी राग भरवतायत बरं का. इकडे वल्लरी म्हणते की मला तर बाई वेगळीच भीती वाटते ओ आई. आजी म्हणतात कसली. हळू जर आपल्याला घराबाहेर काढण्याची मजल गेली तर त्या ईश्वरीची. आजी म्हणतात काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस वल्लरी. वल्लरी म्हणती अहो आई आज जे घडलंय त्याचा आपण विचार केला होता का. नाही ना. हे प्रेक्षकांना ही वल्लरी बघा आजींना कशी भडकवते आणि म्हणते की ती ईश्वरी घरात आल्यापासून सगळं किती विचित्र घडतंय ते बघा. प्रेक्षकांनो काहीच असं विचित्र घडलं नाही हे तुम्हालाही दिसतंय आणि आम्हालाही दिसतंय, पण ही वल्लरी चित्र आजींना तसंच दाखवते की सगळं विचित्र दिसतंय. वल्लरी म्हणती एरवी कुणाचाही शब्द न ऐकणारा अर्णव ईश्वरीचा एक शब्दही खाली पडू देत नाहीये. हळूहळू आपल्या अर्णवच्या मनाचा ताबा घेऊन आपल्याला घराबाहेरच काढते की नाही बघा तुम्ही. कारण इथे वल्लरीने आजीला खूप घाबरवून दिलेलं असतं आणि आजी हात जोडून म्हणतात की देवा तूच काहीतरी कर रे बाबा. वल्लरी म्हणती आई देवाच्या भरोशावर राहून नाही चालणार रे, आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. तरी म्हणती नाहीतर गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरायला वेळ नाही लागणार. या मोळीमुळे अर्णवचा आणि आपल्या ह्या घराचा सत्यानाश झाला तर. बघा प्रेक्षकांनो इथे वल्लरीने असं बोलून आजीच्या मनामध्ये घालमेल करून ठेवली आणि म्हणते अगं भैया माझ्या लक्षातच नाही आलं हो, तुम्ही आराम करा. माझं काय मला बोलायला कोणी नव्हतं ना म्हणून मी इथे मन मोकळं करायला आले हो. तरी म्हणते पण तुम्ही आराम करा हा. वल्लरी मात्र पुढे जाऊन मागे वळून बघते आणि म्हणती काळजीचा वनवास पेटवलाय या ओल्ड लेडीच्या मनात. म्हणते की दॅट इज दॅट. आता सकाळ झाली आणि अर्णवने छान असा रेड कुर्ता घातलेला आहे, खूप स्मार्ट दिसतोय अर्णव प्रेक्षकांनो. अर्णव हा आरशासमोर तयार होत असतो आणि तेवढ्यात ईश्वरी
त्याच्या मागे येते. ती केसांना टॉवेल गुंडाळलेला असता आणि ती त्याच्या मागे उभं राहून करते आणि इकडून तिकडून असं आरशात बघायचं असतं प्रेक्षकांना तिला आणि ती इकडून तिकडून बघते, परत करते आणि अर्णव मात्र तिच्याकडे लक्षच देत नसतो. अर्णव तिचं त्याचं आवरत असतो. परत ईश्वरी असं करते. म्हणतो की औषध घे. ईश्वरी असं करते. ईश्वरी गुणगुणते, एवढं काय आरशात बघायचं असतं काय माहिती. म्हणतो ईश्वरी म्हणते नाही मला नाही काही. अर्णव परत आवरायला लागतो आणि ईश्वरी काय करते त्याच्या मागून येऊन पुढे उभी राहते आणि अर्णव म्हणतो मी सिंदूर अशी मध्ये मध्ये काय करतेस. ईश्वरी म्हणते की खाली सगळे पूजेसाठी वाट बघतायत माझी, हे अशी न आवरताच जाऊ का. अर्णव म्हणतो एकटी जाणार आहेस. ईश्वरी म्हणते की केस धुतले मी, वेळ लागतो मला. म्हणतो की ऑल राईट ऑल युअर्स. ईश्वरी त्याच्याकडे म्हणते आणि म्हणते ऑल युअर्स गो टू. प्रेक्षकांना अर्णव बाजूला उभा राहतो आणि ईश्वरीचे केस मात्र सुकलेले नसतात आणि ती टॉवेल काढते आणि केस झटकते तर त्याचं पाणी अर्णवच्या गालांवर अंगावर पडतं प्रेक्षकांनो. आणि अर्णव ते हात लावून थोडंसं तोंड येडवाकडं करतो. इकडे सगळे खाली वाट बघत असतात आणि मामा म्हणतात की अंजली झाली ना तयारी. अविनाश मामा अंजलीला म्हणतात की अजून काही हवं असेल तर सांग, मी लगेच आणून देतो, तू उगाचच धावपळ करू नको असे अर्णव मामा अंजलीला म्हणतात. म्हणते की नको सगळी तयारी झालीत, पण 1 मिनिट प्रेक्षकांनो, अंजली खूप सुंदर दिसते बरं का. प्रेक्षकांनो मामीचा चेहरा तर खूपच खुललाय आणि समोर बघती तर काय लावण्या. मामी म्हणती लावण्या तू. प्रेक्षकांनो इथे मामाचा आणि अंजलीचा चेहरा थोडा पडतो आणि लावण्य म्हणते हाय मामी. मी म्हणतात की काय छान सरप्राईज दिलं ग. आम्ही म्हणतात की तुला बघून मला इतका आनंद झालाय की कोणाला सांगूही शकत नाही. इकडे लावण्य म्हणते कम ऑन मामी तुम्ही पण ना, गुड टू सी यू. इकडे अविनाश मामा म्हणतात की लावण्य प्रेम अंजली त्यांना शांत करते. आम्ही म्हणतात की खरंच आज चांगला दिवस आहे, तू आली ना घरी. लावण्य म्हणते घट बसणार आहेत ना आज, म्हणून देवीचा आशीर्वाद घ्यायला आली. आम्ही म्हणतात बरं झालं आलीस, देवीचा आशीर्वाद तुझ्या पाठीच आहेस की. लावण्य म्हणते ऑफकोर्स मामी, देवीचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी. लावण्य टोमणे देते आणि म्हणते की बाकी कुणाचा कुठे आहेत. लावण्य म्हणते आशीर्वाद तर सोडा, मी आलेला साधा आनंदही दिसत नाहीयेत मला. अंजली म्हणते की असं काही नाहीयेत लावण्य. लावण्य म्हणते की नेव्हर माइंड. लावण्य म्हणते की देवीचं दर्शन घेऊन मी मात्र माझं कर्तव्य पूर्ण करणार. अंजली म्हणती नाही पण खरंच तू बरं झाली आलीस, मनात कुठलाही राग न ठेवता आलीस, हे आवडलंयत मला. अविनाश मामा म्हणतात की देवीचं दर्शन घ्यायला आलीस ना, छान, तुला चांगला नवरा मिळू दे. तर लावण्या चल आपण माझ्या रूम मध्ये गप्पा मारत बसूया, चल यांना बोलत बसू दे. अविनाश मामा अंजलीला म्हणतात की बघितलंस लावण्यावरचं प्रेम कसं उतू चाललंय ते. अंजली म्हणते जाऊ दे ना. प्रेक्षकांना ईश्वरीचे केस सुकत नसतात म्हणून अर्णव तिच्यासाठी हेअर ड्रायर घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की मी सिंदूर हे घे. ईश्वरी म्हणते की नको मला. म्हणते की आम्हाला ना असल्या सवयीच नाहीयेत हेअर ड्रायर वगैरे. ईश्वरी म्हणते की उन्हात वाळवतो आम्ही केस. म्हणतो की एक दिवस ड्रायरने केस वाळवले तर तुझा छोटा मेंदू मेल्ट नाही होणार आहे कारण केस वाळतील. ती म्हणते तुम्ही ना. अर्णव म्हणतो की उशीर होतोय जायला, कमॉन घे लवकर. प्रेक्षकांनो ती ते हेअर ड्रायर घेतेच आणि केस सुकवायला जातेच, तेवढ्यात ती घाबरते आणि म्हणते अर्णव म्हणतो काय झालं. इंदोर म्हणते की मला ना हे आधीच कळायला हवं होतं, हेअर ड्रायर नाही हतियार आहे तुमचा हतियार. शॉक लागला मला. अर्णव म्हणतो बघू. ती हात झटकते आणि अर्णव म्हणतो बघू मला. शट अप बस. प्रेक्षकांनो अर्णव तिच्या हाताला फूक मारतो तर ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि बराच वेळानंतर अर्णवही तिच्याकडे बघतो आणि हे दोघं एकमेकांकडे बघतात. प्रेक्षकांनो अर्णव बघता बघता भानच विसरून जातो आणि तिचे केस मागे करतो आणि तेवढ्यात ईश्वरी हात झटकते आणि अर्णवही भानावर येतो आणि ईश्वरी म्हणते की चान्सच हवा असतो. अर्णव म्हणतो अर्णव म्हणतो व्हॉट चान्स. अर्णव राजे शिर्के 1000 मुली मागे आहेत माझ्या. ईश्वरी म्हणते मग करायचं होतं लग्न. अर्णव म्हणतो 1000 मुलींशी. अर्णव म्हणतो की चालतात आपलं तसं. ईश्वरी म्हणती तुम्ही ना. अर्णव म्हणतो मुद्दाम नाही केलंय मी ईश्वरी. अर्णव म्हणतो ऑनेस्टली मला माहित नव्हतं की तो ड्रायर खराब झाला आहे म्हणून, मी असं का करेल मुद्दाम. ईश्वरी म्हणती नाही ना काही बोलूच नका, मला ना आता कदम पे खतरा आहेत, पासून ना बचकेच राहावं लागणार आहेत.
म्हणतो की ते मशीन रिपेअर होईल, पण तुझं, ईश्वरी म्हणते, तुझं काय? अर्णव म्हणतो, बरोबर ओळखलंस, तू बाहेरून पडलंय पण तू टेरेसवर जा. ईश्वरी म्हणते, काय? अर्णव म्हणतो, केस आणि डोकं मस्त वाळतील, एकदम कडक. अर्णव ते हेअर ड्रायर घेऊन जातो आणि सुरेश काकांना आवाज देतो. इकडे ईश्वरी म्हणते की काय करायचं यांचं. अर्णव तिथून म्हणतो की एकदम कडक, आणि ईश्वरी मात्र इकडे खूप चिडते. म्हणतो की ऊन. प्रेक्षकांनो, यांच्या भांडणासारखाच आपला हा एपिसोड इथे संपला. आजचा एपिसोड खरंच खूप मजेदार होता ना? तर असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करा. आणि हो, अजून प्रोमो बाकी आहेत प्रेक्षकांनो, आणि प्रोमोसुद्धा खूप छान, एकदम असा कडक उन्हासारखा छान आहेत. ईश्वरीसाठी गजरे घेऊन आलेला असतो आणि ईश्वरी म्हणती, हे तुम्ही, काही गरज नाहीये. अर्णव म्हणतो की ताईने दिलंय. ईश्वरी तो गजरा माळते आणि अर्णव म्हणतो, छान दिसतोय माझा गजरा. ईश्वरी म्हणते, ताईने दिलाय ना? अर्णव म्हणतो, नाही, मीच आणलाय. ते प्रेक्षकांना वल्लरीने प्लॅन केला असतो. वल्लरी म्हणती, हा कापूर आहेत, आरतीसाठी कापूर लागणार ना, तर हा आहे कापूर वल्लरी स्पेशल. कापराने मोठा भडका उडणार, सगळेजण हादरणार. आणि प्रेक्षकांनो, हा आरतीच्या वेळेस कापूर अर्णव यूज करतो आणि तेवढ्यात मागून लावण्य हां असं करते, आणि इथेच प्रेक्षकांनो हा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड खूप छान होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.